हॅलो फ्रेंड, विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर रात्री आम्ही कळंबमध्ये 4 वाजता पोहोचलो. इथं तुम्हाला माहीतच आहे, ब्लॉग बघितलं तुम्ही. आणि आता आम्ही तयार वगैरे होऊन गाडीत बसले. तर आता आम्ही निघालोत परभणीला. पुढून काका येणार आहेत, मग काकांना घ्यायचं आणि मग तिथून परभणीला जायचं. बाळाला बघायला जायचं हे तुम्हाला सांगितलं होतं मी. तर आता आम्ही गाडीमध्ये आहोत. हे वैभव ही भाऊ माझा गाडी चालवते. तोंड लपवी लपू आता. ते गाडी चालवते. हा माझा छोटा भाऊ आहे. हे माझे मिस्टर. इकडे बघा जुगदर. ओळखता ना? हा ओळखतात. हे दुर्वा, हे मोठी बहीण. आणि इकडे आमची बच्चा कंपनी. हा तर एवढे आम्ही सगळे चालवत. येताना पण काकी आणि काकीची बहीण म्हणजे मावशी. आणि जाताना तर परत काका मधून येणार. एवढे सगळे आम्ही चाललोय परभणीला, स्पेशली बाळाला बघण्यासाठी. आमच्याकडे एक नवीन बाळ आलेलं आहे त्याला. ठीक आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि आता आम्ही सध्या कळंबमध्ये म्हणजे कळंबच्या जस्ट बाहेर पडलो. ह्या साईडला सगळी शेती वगैरे, शेती ना फ्लॅट का काहीतरी माहीत नाही. हो काय पूल, नदी नदी. कसलं पाणी आहे ग, बापरे. लयच डेंजर पाणी बाबा. आणि हा रोड केज रोड आहे. हा केज रोड. इथे एक मंदिर, कोणतं आहे माहित नाही, पण पाया पडावी. काशी विश्वनाथ. कोणाचं? काशी विश्वनाथ. अच्छा. बघा मूर्त्या सगळ्या पांढऱ्याच आहेत. पण चला मग आम्ही आता चाललोय दूर. येते की बाई तुला गाडी चालवायला. तर आम्ही आता आलो चिंचोली फाट्यावर, कारण काका इथंच येणार आहेत. त्याच्यामुळे आम्ही इथे येऊन थांबलो. कुत्रिया असलंच ही बार काही माझं भाऊ राहते. कुठे बबलूला फोन ला गाडी चालत आलोत म्हणा आम्ही. 9 वाजल्यापासून तयार आहेत. चला खाली उतरू जरा आपण. कसाला तर राहू दे, बस ना. आवाज तू थंडी वाजली. गरमी बिरमी काय नाही, थंडी वाजायली इथं. बाहेर किती ऊन आहे, आमच्याकडे सोने लागले बघा. थंडी वाजली. चिंचोली जो फाटा आहे तिथे इथं चहा प्यायला थांबलोत आम्ही आता. हे बघा लेकर पण आले. तर हे गाडीचं मध्ये हे आमचे जुगदर सर पुढारी. बाप्पा नाही ना. काय झालं अरू? हे बघा चहा आलेला आहे 5 कप. सोबतच्या पार्टीला चहा नाहीये, आम्ही चहा घेतो. चहा घेत आहे दुर्वा. या मग चहा घ्यायला. मस्त. काका येतील आता. काका पण आलेले आहेत आता. काका आलेत. बबलू पण आलाय बघा तिकडे. इकडे बबलू आहे, इकडे काका.
4 वाजले. परभणीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि हे बघू शकता तुम्ही परभणी. परभणी पोहोचून आत्ता चालू तर आता घरी चालले. तर हे गेले थोडेसे फ्रूट आणायला. ती माणूस असं ओरिजिनलच वाटतं का नाही बघ की तसं काय कोणी उभारलंय नाही का? भजे हे घ्यायचे काय काका? चाललोय आम्ही आता गीताच्या घरी. घरी आलते का दीदी? नाही. कोण? तिथं मी हो. मी आलते की बघलो मी एकदा. लेकरात होते वाटतं. लेकरं होत वाटतं होय ना आलतच ना रे. अरे होतो की आपण गीता काकीला घ्यायला आलेलो. मी होते. हा कधी ग आता तू आलतीस की आमच्या सोबत? तनिष का आरोही तन्मय होते काय की बाबा? दीदी पण होती. दीदी होती. होती होती होती. ते रेहान दादा होता गाडी चालवायला. होती. होतीस की ग? होती. तर आम्ही आलोत आता घरी आलोत म्हणजे बराच टाइम झाला आम्हाला येऊन. आणि माणसांचे जेवण वगैरे झाले त्यांचं वगैरे. आमचं जेवण बाकी तर आम्ही आता जेवायला वगैरे बसणार आहेत. पण गीताला आणि बाळाला मी सध्या नाही दाखवू शकत. मी नंतर दाखवेल कधीतरी कारण बाळ खूप छोटं आहे त्याच्यामुळे दाखवायचं नाही आहे ते तुम्ही समजू शकता. आणि हा माझा भाऊ का रे इकडं बघ काय तर छोटंसं बाळ समजू शकता तुम्ही. तर मी तुम्हाला नंतर 1-2 महिन्यानंतर परत दाखवेल बाळाला. ही दुर्वा आणि हे आमच्या गीतूबाईचं घर. हे बघा हा आले हा हात धुवून आले. तर आम्ही आता जेवायला बसलो आणि हे आमच्या सासूबाई जेवायला वाढायला. गीताची मम्मी तू कर तुझं मावशी आजी ही काकीची मम्मी आजी.
काका तिकडे बसले तर हो वाढली. ह्या मावशी काकीची बहीण मावशी आमच्या मामी. चला या मग जेवायला आम्ही जेवण करतो नंतर भेटतो.